मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भारतामध्ये असलेल्या एका मंदिराबद्दल, ज्या मंदिरामध्ये विराजमान असलेल्या देवाचे मूर्तीचे हृदय आजही जिवंत आहे. तर हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. त्याचबरोबर असं म्हणलं जातं की जेव्हा ह्या मूर्तीच्या जागी दुसरी नवीन मूर्ती ठेवली जाते, तेव्हा त्यातील हृदयाला काढून त्या नवीन मूर्तीमध्ये स्थापित केले जाते आणि त्या दरम्यान पूर्ण शहरामधली इलेक्ट्रिसिटी देखील बंद केली जाते, कारण कोणत्याच व्यक्तीला हे हृदय दिसू नये. आणि जर चुकून कोणत्याही व्यक्तीने हे हृदय बघितले तर त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होत असे. हे एक भव्य मंदिर आहे, पुरीचे भगवान जगन्नाथाचे मंदिर. चला तर मित्रांनो, पाहूयात पुरीमध्ये असलेले विश्वप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांचे 10 रहस्य, ज्याला आजपर्यंत वैज्ञानिक पण सोडवू शकले नाहीत. नंबर 1. मित्रांनो, तुम्ही तर हे पाहिले असेल की कोणताही झेंडा हवेच्या दिशेनेच फडकतो, परंतु भगवान जगन्नाथ यांच्या मंदिराच्या वर स्थापित असलेला झेंडा नेहमी हवेच्या उलट्या दिशेने फडकतो. आता हे कोणत्या कारणाने होते याबद्दल अजून कोणालाही समजू शकले नाही. त्याचबरोबर या झेंड्याला रोज बदलण्याचा नियम आहे. असं म्हणतात, जर कोणत्या कारणाने झेंडा बदलला गेला नाही तर मंदिर पुढील 18 वर्षांसाठी बंद होईल. नंबर 2. हे मंदिर 4 लाख वर्ग फूट क्षेत्रात पसरले गेले आहे आणि या मुख्य मंदिराची उंची साधारण 214 फूट आहे. मंदिराच्या खाली उभे राहून मंदिराचा कळस बघणे अशक्य आहे. या कळसाच्या सावलीमध्ये देखील एक राज लपलेला आहे. हा कळस एवढा मोठा विशाल आहे, तरी या कळसाची सावली सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीच जमिनीवर पडत नाही. नंबर 3. मुख्य मंदिराच्या कळसावर असलेले भगवान विष्णू यांचे सुदर्शन चक्र स्थापित आहे. असे म्हणले जाते की आपण पुरीमध्ये कुठेही उभे राहिलो तरी आपण त्या सुदर्शन चक्राला पाहू शकतो. या सुदर्शन चक्राची बनावट एवढी अद्भुत आहे की तुम्ही कोणत्याही दिशेने जरी पाहिले तरी ते असे वाटेल की ते चक्र तुमच्या अगदी समोर आहे. या चक्राला नीरचक्र असे देखील म्हणले जाते. हे चक्र अष्टधातूपासून बनले गेले आहे, ज्याला अतिपावन व पवित्र असे देखील म्हणले जाते. नंबर 4. समुद्रपुरीचे रहस्य. मित्रांनो, सामान्यतः कोणत्याही समुद्रकिनारी हवा समुद्रातून जमिनीकडे येते आणि संध्याकाळच्या वेळी याच्या उलटे होते, पण पुरीमध्ये याच्या उलट होते. पुरीमध्ये हवा समुद्रातून जमिनीकडे न जाता जमिनीतून समुद्राकडे जाते. नंबर 5. सर्वसाधारणपणे असे बघितले जाते की कोणते पण मंदिर, मस्जिद किंवा कोणत्याही उंच ठिकाणांवर पक्षी बसणे ही एक साधारण गोष्ट आहे, परंतु जगन्नाथ मंदिराच्या कळसावर आजपर्यंत कधी कोणत्या पक्षाला उडताना किंवा त्या कळसावर बसलेले पाहिले गेले नाही. हेच कारण आहे की मंदिराच्या वरून विमान किंवा हेलिकॉप्टरला उडण्यापासून सक्त मनाई आहे. नंबर 6. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट समजल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. जगन्नाथ मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी मंदिराच्या वर स्थापित असलेल्या ध्वजाला येथील पुजाऱ्यांद्वारे मंदिरावर उलटे चढून तो ध्वज बदलण्यात येतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. या भव्य मंदिरावर पुजाऱ्यांना सरळ नाही तर उलटे चढावे लागते आणि ध्वज पण एवढा भव्य आहे की जेव्हा तो फडकतो तेव्हा सगळे बघतच राहतात. या भव्य ध्वजावर भगवान शिव यांची चंद्रकोर देखील बनली आहे. नंबर 7. मित्रांनो, असं म्हणलं जातं की जगन्नाथ मंदिराच्या परिसरात जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाकघरात 500 महिला आणि त्यांचे 300 सहकारी मिळून भगवान जगन्नाथ यांचा प्रसाद बनवतात. या स्वयंपाकघरासंदर्भात सुद्धा एक रहस्य आहे. इथे भले लाखो भक्त जरी आले तरी तेथील प्रसाद कधीच कमी पडत नाही, परंतु संध्याकाळ झाली आणि जसे मंदिराचे गेट बंद होण्याची वेळ येते तसा प्रसाद आपोआपच संपला जातो. याचा अर्थ येथे आजपर्यंत प्रसाद कधीच वाया गेला नाही. या व्यतिरिक्त मंदिरामध्ये जो प्रसाद बनवला जातो त्याला पुरातत्व काळापासून, प्राचीन विधीपासून, जुन्या लाकडांपासूनच बनवला जातो. या प्रसादाला बनवण्यासाठी मातीच्या भांड्याचा उपयोग केला जातो. हा प्रसाद 7 भांड्यात बनवला जातो. त्या 7 भांड्यांना एकावर एक ठेवले जाते आणि रहस्याची गोष्ट अशी की जे भांडे सगळ्यात वर म्हणजे 7 नंबरचे जे भांडे असेल त्यामध्ये सगळ्यात आधी प्रसाद बनून तयार होतो आणि त्यानंतर 6व्या, 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या आणि पहिल्या म्हणजेच सगळ्यात खालचे भांडे आहे त्यामध्ये सगळ्यात शेवटी प्रसाद बनून तयार होतो.
जे की सर्वात मोठे रहस्य आहे. ते रहस्य अजून कोणी सोडवू शकले नाही. नंबर 8. भगवान जगन्नाथ यांचे मंदिर 4 धामामध्ये एक धाम असे मानले जाते. मंदिरामध्ये प्रवेश करताच एक सिंहद्वार आहे. असे म्हणले जाते की सिंहद्वाराच्या आतमध्ये जोपर्यंत तुमचे पाऊल जाणार नाहीत तोपर्यंत तुमच्या कानामध्ये समुद्राचा आवाज ऐकू येणार, परंतु जसे तुम्ही सिंहद्वाराच्या आत पाऊल टाकाल तसे समुद्राच्या लहरींचा आवाज ऐकू यायचा बंद होतो. नंबर 9. मित्रांनो, जगन्नाथपुरीमध्ये मुख्यतः 3 मूर्ती विराजमान आहेत. भगवान श्रीकृष्ण, मोठे बंधू बलभद्र आणि छोटी बहीण सुभद्रा. जगन्नाथपुरीच्या 3ही मूर्तींना 12 वर्षांमध्ये बदलले जाते. जुन्या मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती स्थापित केल्या जातात. त्या मूर्ती बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक खूपच रोचक किस्सा आहे. ज्यावेळी मूर्ती बदलली जाते त्यावेळी संपूर्ण शहरातली इलेक्ट्रिसिटी बंद केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला पूर्णपणे अंधार केला जातो. मंदिराच्या बाहेर CRPFची सुरक्षा सुद्धा तैनात केली जाते. त्यावेळी मंदिरात प्रवेशबंदी केली जाते. फक्त ऊन पांडा म्हणजेच पुजाऱ्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो, कारण त्यांना त्या मूर्ती बदलायच्या असतात. नंबर 10. असे म्हणले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या देहाचा त्याग केला आणि त्यांचे अंतिम संस्कार केले गेले तेव्हा त्यांच्या शरीराचा एक हिस्सा सोडून संपूर्ण शरीर पंचतत्वांना लीन झाले होते. असे देखील म्हणले जाते भगवान श्रीकृष्ण यांचे हृदय एका जिवंत मनुष्यासारखे आज देखील धडधड करत आहे आणि ते हृदय आज देखील सुरक्षित आहे. भगवान जगन्नाथ यांच्या लाकडाच्या मूर्तीच्या आत आजही ते साक्षात विराजमान आहे.